श्रीमद भगवद्गीता पहिला अध्याय अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 31 मराठी व इंग्रजी अर्थासहित। न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च। शब्दार्थ न नाही च सुद्धा श्रेयः कल्याण अनुपश्यामी मला दिसत आहे हत्वा ठार मारून स्वजनम आपल्या नातलगांना आहवे युद्धात न नाही कांक्षे इच्छितो विजयम विजयाची कृष्ण हे कृष्ण न नाही च सुद्धा राज्यम राज्य सुखानी त्याचे सुख च सुद्धा न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च। या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कुणाचे व कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही। किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगः सुखानि च। शब्दार्थ किम काय लाभ नहा आम्हाला राज्येन राज्यापासून गोविंद हे कृष्ण किम काय भोगैहि उपयोग घेऊन जीवितेन जगून वा तसेच येषाम ज्यांच्या अर्थे साठी कांक्षितम इच्छिलेले नहा आमच्यामुळे राज्यम राज्य भोगाः ऐहिक किंवा सांसारिक भोग सुखानी सर्व सुखे च सुद्धा किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च। हे गोविंद ज्याच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे। तैमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास् तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुम् इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन। शब्दार्थ ते सारे इमे हे अवस्थिताः उभे असलेले स्थित युद्धे युद्धभूमीवर प्राणान प्राण त्यक्त्वा सोडून त्यागून धनानी धनाची च सुद्धा आचार्याः गुरुजन पितरः पितृगण पुत्राः पुत्र तथा तसेच एव खचितच च सुद्धा पितामहाः
पितामह, मातुलाः मामे, श्वशुराः सासरे, पौत्राः नातवंडे, श्यालाः मेहुणे, संबंधिनः नातलग. तथा तसेच. एतान हे सर्व न कधीच नाही. हंतुम ठार मारण्याची. इच्छामी मी इच्छा करतो. घ्नतः मी मारला गेलो. अपि तरी. मधुसूदन हे मधुसूदन, मधुदैत्याचा वध करणारे. त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. आचार्याः पितरः पुत्रास् तथैव च पितामहाः, मातुलाः श्वशुराः पौत्राः, श्यालाः संबंधिनस्तथा. एतान्न हन्तुम् इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्या समोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नु मही कृते. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन. शब्दार्थ. अपि जरी, त्रैलोक्य तिन्ही लोकांचे, राज्यस्य राज्याच्या, हेतोः साठी, किमनु केवळ काय बोलावयाचे, महीकृते पृथ्वीच्या, निहत्य ठार करून, धार्तराष्ट्राण धृतराष्ट्रपुत्रांना, नहा आम्हाला, का काय, प्रीतिः आनंद, स्यात होणार आहे, जनार्दन हे जनार्दन सर्व जीवांचे पालन करता. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नु मही कृते. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः, तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सबान्धवान्. स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. शब्दार्थ. पापम पाप, एव खचित, आश्रयेत भोगावे लागणार, अस्मान आम्हाला, हत्वा वध करून, एतान या सर्वांचा, आततायिनः आततायी, आक्रमक, तस्मात म्हणून, न नाही, अर्हाः योग्य, वयम आम्ही, हंतुम हत्या करणे. धार्तराष्ट्राण धृतराष्ट्रपुत्र, सबांधवान मित्रांसहित, स्वजनम नातलग, ही खचित, कथम कसे, हत्वा हत्या करून, सुखीनः सुखी, आनंदी, स्याम आम्ही होऊ, माधव माधव, लक्ष्मीपती कृष्ण. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः,
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् बान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. या आततायी आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्र पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. कथं न ज्ञेयं स्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. शब्दार्थ: यदि, जर, अपि, सुद्धा, एते हे लोक, न, नाही, पश्यन्ति, पाहतात, लोभ, लोभाने, उपहत, व्याप्त झालेले, चेतसहा, त्यांचे हृदय, कुलक्षय, कुळाच्या नाशाने, कृतम, होणारा, दोषम, दोष, मित्रद्रोहे, मित्रांशी भांडण करून, च, सुद्धा, पातकम, पापकर्म. कथम, का, न, नाही, ज्ञेयम, जाणावे, अस्माभिः, आम्ही, पापात, पापांपासून, अस्मात, या, निवर्तितुम, थांबविण्यासाठी, कुलक्षय, कुळाचा नाश, कृतम, झाल्याने, दोषम, अपराध, प्रपश्यद्भिः, पाहू शकणारे, जनार्दन, हे कृष्ण. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. हे जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामागे आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मोऽभिभवत्युत. शब्दार्थ: कुलक्षये, कुळाचा नाश होण्यामुळे, प्रणश्यन्ति, नष्ट होतात, कुलधर्माः, कुळधर्म, सनातनाः, शाश्वत, धर्मे, धर्म, नष्टे, नष्ट झाल्यावर, कुलम, कुळाचे, कृत्स्नम, संपूर्ण, सर्व, अधर्मः, अधर्म, अभिभवती, वाढतो व प्रबळ होतो, उत, असे म्हटले जाते. क्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मोऽभिभवत्युत. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. शब्दार्थ: अधर्म, अधर्म, अभिभवात, प्रबळ झाला असता, कृष्ण, हे कृष्ण, प्रदुष्यन्ति, दूषित होतात, भ्रष्ट होतात, कुलस्त्रियः, कुळातील स्त्रिया,
स्त्रीषु स्त्री जातीपासून दुष्टासु अशा रीतीने दूषित झाल्याने वार्ष्णेय हे वृष्णीच्या वंशजा हे श्रीकृष्ण जायते उत्पन्न होते वर्णसंकर हा अवांछित प्रजा नको असलेली संतती अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. श्री कृष्णार्पणस्तु.